कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करतो. आज 25 जून. आजच्या मननाकरिता विषय आहे उभा आणि आडवा. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे याकोबाचे पत्र 3 अध्याय 8 ते 28 ही वचने. आजचे विशेष वचन आहे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मत्तय 22:39. एक मुलगा आपल्या पित्याला वृद्धाश्रमात ओढत ओढत नेत होता. जेव्हा ते दोघे एका पुलावर आले त्यावेळी वडिलांना रडू कोसळले. जेव्हा मुलाने आपल्या वडिलांना विचारले की ते एवढे का रडत आहेत, त्यावेळी वडिलांनी उत्तर दिले, अनेक वर्षापूर्वी मी सुद्धा माझ्या वडिलांना याच प्रकारे ओढत ओढत या पुलावरून नेले. आपला समाज उपकार न स्मरणारा कृतज्ञ आहे. बरेचदा ख्रिस्ती लोकात वादविवाद व भांडणे ही जणू काही त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी झाली आहेत. आपल्या बंधूची किंवा भगिनीची प्रकृती कशी आहे याची विचारपूस ते करीत नाहीत. आपल्या सहकार्याच्या समस्यांसंबंधी ते अनभिज्ञ असतात. सेवकांच्या आर्थिक गरजा आणि जणू गरजू लोकांच्या समस्या यांची आम्हास दखलसुद्धा घेत नाहीत. परंतु आमच्या स्वतःच्या वागण्याने आपले समर्थन असे करतात की देव आणि देवाबरोबर माझे संबंध सुरळीत आहेत. स्वतःला नीतिमान ठरविणे याकरिता शास्त्रातील एकाने येऊन येशूला विचारले की नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, तू आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रश्नकर्त्याच्या दृष्टीने उत्तर पूर्ण मिळाले होते, पण येशूच्या दृष्टीने ते अपूर्ण होते. तो पुढे सांगू लागला, आणि दुसरी ही की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मत्तेकृत शुभवर्तमान 22 अध्याय
35 ते 39 ही वचने. त्या काळातील धार्मिक पुरुषी व शास्त्री मानवासंबंधी त्यांची कर्तव्ये काय आहेत हे पूर्णपणे विसरले होते. फक्त देवासंबंधीची त्यांची कर्तव्ये ते मोठ्या उत्साहाने पार पाडत होते. एकमेकांना प्रीतीने वागवून घेणे याचीच दुसरी बाजू म्हणजे आपले स्वतःचे देवाला समर्पण करणे हे होय. इफिस्कारास पत्र 4 अध्याय 3 ते 12 ही वचने. फक्त देवाबरोबर आपले संबंध व्यवस्थित असतील पण लोकांबरोबर आपले संबंध ठीक नसतील तर ते बरोबर नाही. आपण जिभेच्या द्वारे देवाची स्तुती करतो आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे केलेल्या मानवाला शाप देतो. याकोब 3 अध्याय 9 वचन. ज्याला आपण समक्ष पाहतो त्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्याने न पाहिलेल्या देवावर प्रीती करणे हे कसे शक्य आहे. येशूने शास्त्राला दिलेल्या उत्तराचा योहानाने असा संबंध दर्शविला की जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 20-21 ही वचने. येशूने सांगितले आहे की जो आपल्या भावाचा अपराधी आहे त्याने देवाला दानार्पण करण्यापूर्वी प्रथम समेट करावा. मत्तैकृत शुभवर्तमान 5 अध्याय 23 आणि 24 वचने. समेटात नम्रता व स्वनकार हे अंतर्भूत आहेत. हे अवघड आहे. चार्ल्स फिनी, अमेरिकेचा महान संजीवनकार, याने नेहमी मानवाबरोबर समेट करण्यावर जोर दिला आहे. ज्यांच्यामुळे ज्यांचे परिवर्तन झाले अशा फारच थोड्याशा लोकांचा नाश झाला. दुसरा मैल जाण्याऐवजी 1 तास जादा स्तुती करणे हे फार सोपे कृत्य आहे. परंतु अशा प्रकारची उपासना सुगंधरहित आहे. परमेश्वराला त्याचा तिटकारा आहे. मानवाला सन्मान देणे ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे देवाचे भय धरणे हे होय. लूककृत शुभवर्तमान 18 अध्याय 2 ते 4 ही वचने. सुवार्ता हा वधस्तंभाचा संदेश आहे. उभा खांब हा मानवाचा देवाच्या संबंधी आहे आणि आडवा खांब हा परमेश्वराच्या संबंधाविषयी आहे. वधस्तंभाचा पूर्ण आशीर्वाद तुम्ही अनुभवला आहे का? आपण प्रार्थना करू. हे देवा, तुझ्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्यास आम्हास शिकव. आमच्या मनातील कोरडेपणा काढून टाक आणि आमच्या मनात इतरांविषयी प्रीतीचा पाझर निर्माण कर. आमेन.